वटपौर्णिमा येत आहे आणि विदर्भामध्ये बऱ्याच घरी मीठ खाल्ल्या जात नाही आणि उपवासाला गोड तर अजिबात खाऊ शकत नाही. त्यामुळं आज आपण बिना मिठाचं परंतु अतिशय टेस्टी असं मस्त मोकळं दाणेदार साबुदाण्याचं उसळ बनविणार आहोत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी थोडी जरी आवडली ना मैत्रिणींनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे साबुदाण्याचं बिना मिठाचं उसळ तयार करण्यासाठी आपण इथे 1 वाटी भरून साबुदाणा घेतलेला आहे. नॉर्मल साईजचा साबुदाणा घ्यायचा, जो आपण नेहमीच्या उसळासाठी वापरतो तोच घ्यायचा. हा साबुदाणा आता आपण पहिल्यांदा एका बाउलमध्ये घालून घेऊ. त्यानंतर भरपूर सारं पाणी घालून धुवून घेऊ. त्यानंतर संपूर्ण पाणी आपण काढून टाकू. हे बघा, पूर्ण पाणी मी पहिल्यांदा काढून टाकलेलं आहे. आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी भरून आंबट दही घालून घ्यायचं. त्यामुळे साबुदाणा उसळामध्ये मोकळा तयार होतो आणि अतिशय सॉफ्ट आणि दाणेदार उसळ तयार होतं. आता दही घालून झालेलं आहे. थोडंसं आता पाणी घालून घेऊ आणि हलकंसं साबुदाण्याच्या वरील एवढं पाणी घालून घ्यायचं. व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं. यावरती झाकण ठेवून आता हा साबुदाणा आपण 5 ते 6 तास मिनिमम भिजवून घ्यायचा. जेवढा तुमचा साबुदाणा भिजेल ना तेवढं उसळ छान सॉफ्ट बनेल. 5 ते 6 तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा इथे छान फुललेला आहे. बघा, मस्त असा साबुदाणा फुललेला. असं साबुदाणा छान फुलला ना की त्या साबुदाण्याचं उसळ खूप छान लागतं. बघा, मस्त साबुदाणा फुललेला आहे. चला तर मग आता यासाठी लागणारी आपण तयारी करून घेऊ. तर पहिल्यांदा हा साबुदाणा आपण इकडे बाजूला ठेवून देऊ. एक मध्यम साईजचा बटाटा घेतला, त्याचे सालं काढून घेतले आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे त्याचे छोटे छोटे आपण इथे तुकडे करून घेतले. आणि हे बघा, इथे आपले हे बटाट्याचे तुकडे करून झालेले आहेत. छान छोटे छोटे तुकडे करून घेतले ना की तेलामध्ये लवकर शिजतात. आता हा बटाटा आपण बाजूला करून घेऊ आणि त्यानंतर मी घेतली 1 हिरवी मिरची, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्या हिरव्या मिरचीचे आता आपण बारीक तुकडे करून घेऊ. मिरची कापून झालेली आहे, बटाटासुद्धा कापून झालेला आहे. चला तर मग आता आपण उसळाला फोडणी घालूया. तर त्यासाठी गॅसवरती मी एक कढई ठेवून घेतली, गॅस सुरू करून घेतला. आता त्यामध्ये 1 चमचा भरून तूप घालून घेते आणि तूप आपण इथे पूर्णपणे मेल्ट करून घेऊ. तुपाच्या ऐवजी आपण इथे तेलसुद्धा वापरू शकतो, परंतु आज आपण इथे बिना मिठाचं म्हणजे गोड उसळ बनविणार आहोत. त्यामुळे तुपाची फोडणी या उसळाला खूप छान लागते. बाकी जर तुम्हाला तूप चालत नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही तेल वापरून सुद्धा हे उसळ करू शकता. तेलाच्या उसळाचं सुद्धा खूप छान टेस्ट लागते. आता तेल शेंगदाण्याचं वापरा, कारण उपवासाला शेंगदाण्याचं तेल लागतं. परंतु यावेळेस मैत्रिणींनो, तुम्ही तुपाची फोडणी देऊन बघा, अतिशय टेस्टी आणि सॉफ्ट उसळ तयार होईल. एकदा करून बघा, कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. एकदम तापलं. आता त्यामध्ये आपण असे अर्धा चमचा भरून जिरं घालून घ्यायचं. जिरंसुद्धा तुम्हाला उपवासाला चालत असेल तर घाला, नसेल चालत तर डायरेक्ट बटाटा फोडणीमध्ये घालून घ्या. जिरं छान फुललं. आता त्यामध्ये आपण हा कापून घेतलेला बटाटा घालून घेऊ. 1 मिनिट तेलावरती परतवून घेऊ. आणि जर तुम्ही कढीपत्ता खात असाल तर याच वेळी कढीपत्तासुद्धा घालून घ्या. त्यामुळे सुद्धा आपल्या उसळाला खूप छान टेस्ट येते. परंतु माझ्याकडे कढीपत्ता खात नसल्यामुळे मी कढीपत्ता घालत नाही. बटाटा लवकर शिजावा म्हणून आपण यावरती झाकण ठेवून घेऊ आणि 1 मिनिट हा बटाटा इथे असा शिजवून घेऊ. 1 मिनिट झालेला आहे. 60 to 70% आपला बटाटा इथे शिजलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला कापून घेतलेली मिरची घालून घ्यायची आहे. तसेच मूठभर कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे आहे. त्यामुळे आपल्या उसळाला टेस्ट छान येते. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आणि परत झाकण ठेवून आपण हा बटाटा आता 100% शिजवून घेणार आहोत. असे तुपामध्येच आपण शेंगदाणे घातल्यामुळं शेंगदाणेसुद्धा छान फ्राय होऊन त्याची मस्त टेस्ट लागते. 1 मिनिट झालेला आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा भरून चिली फ्लेक्स घालून घेऊ. अगदी अर्धा मिनटं तुपावरती हे सगळं परतवून घेऊ. सगळं छान खमंग परतलेलं आहे आणि यामध्ये घातलेला बटाटा असा चमच्याच्या साहाय्याने प्रेस करून बघायचा. इझिली तुटतो आहे. 1-2 पीस असे तोडून बघायचे. इझिली तुटला आहे म्हणजे आपला बटाटा इथे छान शिजलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे. अगदी अर्धा मिनटं पहिल्यांदा साबुदाणा परतवून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून घ्यायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या साबुदाण्याला एक दणदणीत वाफ काढायची आहे. तर त्यासाठी आपण त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं. मैत्रिणींनो, एकदा हा साबुदाणा तुम्ही नक्की बनवून बघा. कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा.
तसेच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरामधून बघताय ते कळवायलासुद्धा विसरू नका. 2 ते 3 मिनिट झालेले आहे आणि आपल्या साबुदाण्याला छान वाफ आलेली आहे. एकदा संपूर्ण उसळ आपण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि जर तुम्ही कोथिंबीर खात असेल तर वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये घालून घेणार आहोत 2 ते 2.5 चमचे भरून साखर. त्यामुळे आपल्या या उसळाला टेस्ट खूप छान येते. मीठ न घालतासुद्धा साखर घातल्यामुळे उसळ चवीला अतिशय अप्रतिम लागतं. साखर आपण आपल्या आवडीनुसार घाला. आता मी इथे 2 चमचे साखर घालून घेतली. तुम्ही 3 चमचेसुद्धा घालू शकता किंवा त्यापेक्षा थोडी कमीसुद्धा घालू शकता. त्यामुळे आपलं उसळ अतिशय टेस्टी लागतं आणि मस्त ज्युसी उसळ तयार होतं. साखर आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि एक वाफ काढण्यासाठी यावरती झाकण ठेवून घ्यायचं. आता 1 मिनिट झालेला आहे. साखर यामध्ये पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि बघा पहिल्यापेक्षासुद्धा छान असं सॉफ्ट उसळ इथे तयार झालेलं आहे. असं हे गरमागरम उसळ गोड दह्यासोबत खायला तर अतिशय टेस्टी लागतं आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट इथे दाणेदार आणि तेवढंच सॉफ्ट बिना मिठाचं उसळ तयार झालेलं आहे. हे उसळ खायला खूप छान लागतं. एकदा नक्की करून बघा. कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.